हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर हे बघा, इथे मी गाजर घेतलेले आहेत. हे 1 किलो गाजर आहेत. मोठ्या साईजचे हे गाजर आहेत. तर आपण हे गाजर स्वच्छ धुवून आणि ह्याच्यावरची साल काढून घेणार आहोत. तर मी हे गाजर स्वच्छ धुवून आणि ह्याच्यावरची साल काढून आणि खालचे जे देठ असतात ते देखील काढून घेतलेले आहेत. आता आपण छान हे किसणीच्या साहाय्याने छान खिसून घेणार आहोत. डायरेक्ट जर आपण कुकरमध्ये शिजवलं तर त्याची चव ही वेगळीच लागेल, पण जे खिसून आपण करणार आहोत हलवा त्याच्यामुळे ती चव भन्नाट लागेल. आणि इथं आपण खिसून घेतलेलं आहे गाजर अशा प्रकारे. आणि आता कढईमध्ये आपण तूप घालणार आहोत आणि आपण भरपूर तूप घालून भरपूर तूप घालून आपण हे गाजर छान असं भाजून घेणार आहोत लालसर होईपर्यंत. तर छान असं आपले तूप वितळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हा खिसलेला गाजर घालून छान असं लालसर परतवून घेणार आहोत. आणि आमच्या घरच्या गाईचं म्हशीचं तूप आहे, म्हशीच्या दुधापासून बनवलेलं हे तूप आहे, त्यामुळे मी याचा भरपूर वापर करतो खाण्यामध्ये. बाहेरचं भेसळयुक्त तूप आणण्यापेक्षा आपल्या घरगुती तुपाचा वापर कधीही चांगलाच. तर बघू शकता तुम्ही तुपात भाजताना त्याचा कलर कसा चेंज होत आहे. तर अशाच प्रकारे आपण हे छान अगदी एक 10 ते 15 मिनटं छान असे तुपात भाजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत. तर आपण इथे 1 किलो गाजर घेतले होते, त्यानुसार मी 2 ते 2.5 वाटी दूध घालणार आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून खूप सुंदर चव ह्या गाजराच्या हलव्याला येते. काही जण इथे दुधाच्या ऐवजी खव्याचा देखील वापर करतात. तर खवा घातल्यावर बी छानच होतं, पण आपण दूध घालून इथे हलवा करणार आहोत. खवा अगदी सगळ्यांच्या घरी उपलब्ध असो अशा प्रकारे नाही, तर दूध तर सगळीकडे अवेलेबल असतं. तर आपण इथे दुधाचा वापर करून हलवा बनवणार आहोत. तर आता हे दूध घातलेलंच आहे आपण, तर अगदी झाकण ठेवून हे आपण छान शिजवू देणार आहोत. तर जोपर्यंत या दूध ह्याच्यामध्ये मुरत नाही तोपर्यंत आपण हे छान हलवून घेणार आहोत. आणि मी तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता. मी 2 वाटी साखर घेतलेली आहे, मोठी वाटी. तर गाजर मी खाऊन बघितले होते तर गोड होतात, मग गोड असल्यामुळे मी थोडंसं कमी साखर घालत आहे. तुम्हाला जर जास्त गोडसर हलवा पाहिजे असेल तर तुम्ही ते घालू शकता. तर इथे अशा प्रकारे मी हे 2 वाटी साखर घेतली, त्यातली देखील एवढी मी ठेवलेली आहे. आणि आता ही छान अशी मिक्स करून घेणार आहोत आपण. तुम्ही थोडी साखर वितळल्यानंतर याची चव बघून जर तुम्हाला थोडंसं सपक वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडं साखर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आपण हे इथे हलवून घेणार आहोत अगदीच. तर छान उकळी फुटत आहे याला, आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनटानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर ह्याचा आलेला आहे. नैसर्गिक कलर म्हणतात तो हाच. तर बघा, इथे मी आता पिठी साखर आणि वेलदोडे बारीक करून घेतले होते, तर ही वेलची पूड मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पूड घालू शकता आणि अगदी चिमूटभर मीठ देखील घालू शकता, जेणेकरून कोणत्याही गोड पदार्थाला एक भन्नाट चव येते. तर मी चिमूटभर असं हे मीठ टाकलेलं आहे आणि हे सेंधा नमक घातलेलं आहे मी. ह्याच्यामुळे चव खूप छान लागते. माझ्या कुठल्याही गोड डिशमध्ये मी थोडंसं चिमूटभर तर का होईना मीठ मी घालतच असते. अगदी शिऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही जर 1 चिमूटभर मीठ घातलं तर त्याची चव भन्नाट लागते. तुम्ही घालून नक्की बघा एकदा. तर हलवा आपण छान असा परतवून घेतलेला आहे. तर अगदीच कढईमधून मोकळा होत आहे तो. तर हीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आणि आता आपण थंड करून घेणार आहोत हा हलवा. तर याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालत आहे, पिस्ता, काजू आणि बदामचे काही तुकडे घालत आहे. तुम्ही मनुके देखील ॲड करू शकता, पण थंड झाल्यानंतर बघा याचं टेक्स्चर. अजून मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही.
पण तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा हा डायरेक्ट तुम्ही खायला देखील देऊ शकता. कसं झालं नक्की सांगा. धन्यवाद.